नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे तो म्हणजे मखाना चिवडा। तर नेहमीच जेव्हा उपास असतो तेव्हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो की काय खायचं चटपटर। तर त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे, हेल्दी आणि टेस्टी। तर एकदम क्विक आणि इझी होणारी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला सुद्धा बघून खावीशी वाटत असेल तर चला पटकन या रेसिपीचा रिकॅप पाहूया आपण। यासाठी मी घेतलेला आहे इथे मखाना, आणि इकडे तुम्हाला दिसत असतील ते सगळे ड्राय फ्रूट्स आहेत, ज्याच्यामध्ये बदाम, काजू, बेदाणे आणि थोडेसे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत। तर पहिला आपण काय करायचं आहे, हे जे ड्राय फ्रूट्स आहेत ते तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि नंतर त्याच तुपामध्ये आपण हा मखाना भाजणार आहे। बघू चला। ते इथे आता कढई माझी गरम झाली, मी याच्यामध्ये तूप घालून घेते। चला, तर हे काजू छान मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, किंवा फ्राय करून घ्यायचे। तर इथे छान ह्या काजूंना लालसर कलर आलेला आहे किंवा ब्राऊन झालेले। तर मी यांना काढून घेते आता। लगेच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बदाम। चला, आता हे बदाम पण आपले छान भाजून झालेले आणि काढून घेते। चला, आता माझे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजलेले आहेत, तर हे सुद्धा मी आता काढून घेणार आहे। मी टाकणार आहे हिरवी मिरची भाजण्यासाठी। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल टाका, नसेल तर काही हरकत नाही। आता वेळ आहे ती म्हणजे याच्यामध्ये मखाना टाकायचा। तर हा सगळा मखाना आपण याच्यामध्ये घालून घेत आहे आणि ह्याला मस्त मंद गॅसवरती छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। चला, तर आता आपला मखाना रेडी झाला एकदम। तुम्हाला मी दाखवते, एकदम क्रिस्पी असा बनलाय। थोडंसं मीठ ऍड करणार आहे, थोडंसं काळं मीठ पण ऍड करायचं टेस्टसाठी। आणि हे मखाने आता ऑलरेडी थंड झालेले आहेत, त्यामुळे मी याच्यामध्ये पिठी साखर पण ऍड करते 1 चमचा। सो ह्याला मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपण आता याला प्लेटमध्ये। तर मंडळी बघू शकता, आपला जो मखाना स्नॅक्स आहे, मखाना उपवासाचा चिवडा आहे, तो रेडी झालेला आहे आणि दिसतोय पण एकदम भारी। तर सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की जे पण आपण चटरपटर खातो उपवासा दिवशी, चिप्स असेल काही व्हॉटएव्हर, तर ते एक दिवस अवॉइड करा आणि ही टेस्टी रेसिपी ट्राय करा। सो दुसरी गोष्ट म्हणजे एकदम इझी क्विक आहे आणि टेस्टी पण आहे, हेल्दी पण आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या हेल्दी रेसिपी सहित। तोपर्यंत टाटा, बाय बाय।